सर दोन जे पोलीस स्टेशन आहे, जे 11 पोलीस स्टेशनपैकी 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिल नगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे. तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे. आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील. सर, या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी 3 पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल, कधी हटवलं जाईल, तिथल्या पण लोकांना रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील. जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस, शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय. अटकेतील आरोपीची संख्या आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि फहीम खान आणि सोशल मीडिया किंवा या सगळ्या पोस्ट नंतर काय ते आत्ता जे आहे आपल्याकडे 80 एक्युज्ड ॲडल्ट्स आणि 11 मायनर एक्युज्ड असे 91 एक्युज्ड आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते. काहींच्या मेडिकल चालू आहे. तर हे सगळे जवळपास 91 एक्युज्ड आहे. सर, 9 जण आले होते तक्रार द्यायला आणि त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पोलिसांना सगळ्या माहिती होतं आधी. हे क्वेश्चन झालेलं आहे. सॉरी, 2 सिरियसली अक्यूज जे आहेत इंजर्ड अक्यूज त्यांची डेथ झाल्याचं रुमर सुद्धा बाहेर स्प्रेड झाले. असं काही नाही आहे. ते जे इंजर्ड होते व्यवस्थित आहे. मेडिकल ते डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सुधरत आहे. कुछ इलाकों में कर्फ्यू हटाया गया है.